संघासाठी त्याही संघाचा आपण मिळालं. या बॉलवर देखील आपण पाहिलं येतो. बॅटिंग करताय दीपलला माहिती आहे की डाव आता बनवावा लागेल. जबरदस्त बॅटिंग करत 22 रन झाले धाव फलकावर. सर्व धुरंधर आहेत. बाहेर बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेल्यावर दीपल शहाचा एक दमदार फटका. शानदार शहा, दीपल शहा 25 मॅन फ्रॉम अंधेरी अंबोली. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. दीपल नाराज आहे. आतमध्ये येईल बॉल, बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. दीपल शहाची मात्र खेळी अंबोलीचे एक जबरदस्त ऑलराउंडर. वाईट बॉल घाटकोपर. शेवटचा बॉल आणि बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी चॅम्पियन होते टीम असल्फा घाटकोपर. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सचिन राणे जर प्रेक्षकांनी आजच्या रात्रीमध्ये आणि दिवसभरामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेतलाय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आमच्या सर्व लाईव्ह पुन्हा एकदा मात्र वर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 31 धावांचा पाठलाग आहे आणि पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी ग्राउंड क्वालिटी शॉट, क्वालिटी या ठिकाणी दीपल शाह नाव आणि पछीने काहीतरी वेगळ्या क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ स्ट्रोक. आठवण करून दिली आहे रिकी पॉन्टिंग सरांची, आठवण करून दिली आहे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची, आठवण करून दिली आहे राहुल द्रविड सरांची. जे कव्हर ड्राईव्ह दीपल स्ट्राईकवर. यावेळेला मनगटी फटका खेळला गेलाय आणि दीपल शाह पचीच्या बॅट मधून आलाय. चेंडू जातोय सीमारेषा. चौकार. मगाशी सुद्धा हेच खेळायला गेला आणि आउट होऊन माघारी परतला आणि यावेळेला सुद्धा मागच्या बाहेर त्याने दिलाय पचीला आहेर. 4 धावांचा जबरदस्त घुटनाटेक चौकार. पुन्हा एकदा मात्र काय वेगळा फटका आहे, काय धाटणीचा विषय हार्ड आहे. ब्रँड इज अ ब्रँड. सचिन राणे आणि दीपल शाह पची. आणि या फटक्यासोबत मात्र असल्फा आणि उद्या ओव्हर 40 गटाची मेगा फायनल होणार आहे. शार्विल 11 वर्सेस असल्फा पॅकर या दोन टीम मध्ये. सो दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि